जैसी करणी वैसी भरणी ही मंत्र सर्वांना ठाऊकच आहे. जसं कराल तसंच भराल, करणी तशी भरणी. याच पद्धतीने आपण एक मोटिवेशनल स्टोरी पाहणार आहोत की कर्माचं फळ हे जीवनामध्ये कसं भोगावं लागतं. तुम्ही जर चांगले कार्य केले तर तुम्हाला चांगलंच फळ मिळतं आणि वाईट जर कार्य झालं तुमच्या हातून, तुम्ही केलं मुद्दामून, तर त्याची वाईटच फळं भोगावी लागतात. एका छोट्या गावात अमोल नावाचा एक तरुण राहत होता. तो हुशार होता, पण त्याला मेहनत करण्यापेक्षा शॉर्टकट घ्यायला जास्त आवडायचे. इतरांना फसवून पुढे जाणे, खोटे बोलणे आणि स्वतःचा फायदा करून घेणे यातच तो स्वतःला चतुर समजत असे. या जगात सरळ मार्गाने कोणी पुढे जात नाही असं तो नेहमी म्हणायचा. गावात शंकरराव काका नावाचे एक वृद्ध माणूस होते. ते अत्यंत प्रामाणिक, मेहनती आणि सगळ्यांना मदत करणारे होते. लोक त्यांचा खूप आदर करत असे. अमोल मात्र त्यांची थट्टा करायचा. इतके चांगले असून काय मिळालं असं तो उपहासाने म्हणायचा. एकदा गावात सरकारी नोकरीसाठी मोठी भरती निघाली. अमोलने ठरवलं की काही करून ही नोकरी मिळवायची. त्याने दलालामार्फत पैसे देऊन खोटे कागदपत्र तयार केले. तर दुसरीकडे शंकरराव काकांचा मुलगा रोहन प्रामाणिकपणे अभ्यास करत होता. त्याला वडिलांनी एकच सल्ला दिला होता, मेहनत आणि सचोटी कधीही वाया जात नाही. परीक्षाचा निकाल लागला. सुरुवातीला अमोलची निवड झाली आणि रोहन अपयशी ठरला. अमोल आनंदाने मिरवू लागला. त्याला वाटलं, बघितलं, शॉर्टकट कामी येतो. पण काही महिन्यांनी सत्य बाहेर आलं. कागदपत्रांची चौकशी झाली आणि अमोलची फसवणूक उघडकीस आली. त्याची नोकरी गेली, बदनामी झाली आणि कायदेशीर कारवाईही झाली. गावात तो मान खाली घालून फिरू लागला. त्याचवेळी रोहनने पुन्हा प्रयत्न केला. त्याच्या प्रामाणिक मेहनतीमुळे त्याला यश मिळालं. चांगल्या पदावर तो निवडला गेला. गावकऱ्यांनी शंकरराव काकांचा अभिमानाने सत्कार केला. एक दिवस अमोल शंकरराव काकांकडे गेला. डोळ्यात पश्चात्ताप होता. तो म्हणाला, काका, तुमचं बरोबर होतं, मी चुकीचा मार्ग निवडला. काका शांतपणे हसले आणि म्हणाले, बाळा, आयुष्यात एकच नियम आहे, जसं कराल तसं भराल. चांगली बी पेरली तर चांगलं पीक येतं. त्या दिवशी अमोलला खरी शिकवण मिळाली. त्याने नवीन सुरुवात केली, मेहनत आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारला. बोध यातून असा मिळतो आपणास की आयुष्यात यश तात्पुरतं हवं असेल तर फसवणूक करता येते, पण शाश्वत यश फक्त चांगल्या कर्मातून मिळतं. कारण शेवटी जसं कराल तसंच भराल.